तर मी नेहाज रेसिपी इन मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर श्रावण चालू झालेलं आहे आणि खूप सणांचा वर्षाव होत आहे। तर रक्षाबंधन स्पेशल मी मस्तपैकी इझी आणि सोप्या पद्धतीने मस्तपैकी गलाकंद केलेले। तर रेसिपी बघूया। तर 2 वाटी मी दूध घेतलेले आहे, 1 वाटी दूध पावडर, वेलची पूड, काजू बदाम आणि थोडंसं लिंबू घेतलेलं आहे। तर आता मस्तपैकी आपण दूध चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत। त्यानंतर साखर मी अर्धी वाटी टाकलेली, साखर टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत दूध आपलं अर्ध होत नाही, म्हणजे 2 वाटी टाकलेले आहे त्यानुसार 1 वाटीपर्यंत दूध होत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे मध्यम आचेवरती मिक्स करून घ्यायचे। तर त्यानंतर मी वेलची पूड टाकलेली आहे, ती सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार। वेलची पूड आपण आधी का टाकलेली आहे तर चांगल्या प्रकारे कलाकंदाला टेस्ट येते। तर चांगली उकळी आणून द्यायची आपण। तर जोपर्यंत आपलं दूध तयार होतंय तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा। तर मी थोडासा लिंबू टाकलेले, त्यामुळे आपला गलाकंद मस्तपैकी दाणेदार होणार आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी दाणे दाणे असे तयार झालेले आहे। तर आता आपण त्यामध्ये दूध पावडर टाकणार आहोत। तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार। त्यानंतर मी 1 वाटी जो दूध पावडर घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि पुन्हा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तर चांगल्या प्रकारे मिक्स करत राहायचे। चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की त्यामध्ये मी 1 चमच तूप टाकलेले। तूप टाकल्यामुळे काय होतं, कोणत्याही म्हणजे पातेल्याला किंवा आपण कढईमध्ये केलं तर त्याला तो दूध चिटकत नाही, चांगल्या प्रकारे सुटसुटीत असं तयार होतो आणि जळत सुद्धा नाही। तर आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करत राहायचं जोपर्यंत आपल्याला सुक्क दिसत नाही। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी साईडला चिटकत सुद्धा नाही आहे। तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी असं तयार झालेलं आहे। तर मी आता एक साईडला प्लेट घेतलेली आहे, त्याला मी थोडंसं बटर पेपर लावून घेणार आहे आणि तूप लावून घेणार। बटर पेपर जर नसेल तर तुम्ही तूप सुद्धा लावू शकता। तर मी बटर पेपरच्या वरतून तूप लावलेलं आहे, ज्यामुळे आपला गलाकंद मस्तपैकी निघेल। तर तूप लावून झाल्यानंतर मी गलाकंद त्याच्यात टाक। तर आपण डिशमध्ये गलाकंद काढलं की त्यानंतर आपण हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने मस्तपैकी प्लेन करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दिसतोय त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर वरतून मस्तपैकी मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, काजू बदाम, आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिट आपण मस्तपैकी थंड करून घेणार आहोत। थंड झालं की त्यानंतर आपण मस्तपैकी त्याच्या वळ्या तयार करणार आणि मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा। तर तुम्हाला हव्या तशा तुम्ही वड्या त्याच्यात तयार करू शकता। तर मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा। कमेंट केल्यामुळे काय होईल, नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ टाकायला मला प्रोत्साहन मिळेल। थँक यू फॉर वॉचिंग।